आजची कथा एका छोट्या गावात घडलेली आहे. ही कथा आहे एका गरीब मुलाची, ज्याच्याकडे काहीच नव्हतं. पण त्याच्याकडे एक गोष्ट खूप मोठी होती, स्वप्न. त्या गावाचं नाव होतं सोनवाडी. गाव खूप छोटं होतं. कच्चे रस्ते, मातीची घरं आणि साधं आयुष्य. त्या गावात गणू नावाचा एक मुलगा राहायचा. गणूचं घर खूप गरीब होतं. त्याचे वडील रोज मजुरी करायचे आणि आई लोकांच्या घरात भांडी घासायची. गणू लहानपणापासूनच खूप शांत आणि मेहनती होता. घरात पैशाची इतकी कमी होती की कधी कधी त्याला शाळेत जाताना पोटभर अन्नही मिळायचं नाही. पण तरीही गणू कधीच तक्रार करायचा नाही. शाळेत तो खूप लक्ष देऊन अभ्यास करायचा. त्याच्याकडे नवीन पुस्तकं नव्हती, सुंदर बॅग नव्हती, कपडेही साधे होते. काही मुलं त्याची चेष्टा करायची, अरे गरीब गणू असं म्हणत त्याला हसायची. पण गणू फक्त हसून शांत राहायचा. त्याच्या मनात एकच विचार असायचा, एक दिवस मी माझ्या आईवडिलांचं आयुष्य बदलणार. एक दिवस शाळेत शिक्षकांनी सगळ्या मुलांना विचारलं, मोठं झाल्यावर तुम्हाला काय बनायचं आहे? कोणी म्हणालं डॉक्टर, कोणी म्हणालं पोलीस, कोणी म्हणालं पायलट. गणू शांत बसला होता. शिक्षकांनी त्याला विचारलं, गणू तू काय बनणार? गणू हळू आवाजात म्हणाला, सर मला श्रीमंत व्हायचं आहे. सगळे विद्यार्थी हसू लागले. अरे तू श्रीमंत? ते म्हणाले. पण शिक्षकांनी सगळ्यांना शांत केलं. त्यांनी गणूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, स्वप्न पाहायला पैशांची गरज नसते. मेहनत असेल तर काहीही शक्य आहे. त्या दिवसापासून गणू अजून जास्त मेहनत करू लागला. शाळा संपल्यावर तो गावातल्या एका छोट्या दुकानात काम करायचा. संध्याकाळी घरी येऊन आईला कामात मदत करायचा. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. काही वर्षांनी त्याने 10वीचे उत्तम मार्गांनी पास केली. पण पुढचं शिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते. त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यात चिंता होती. तेव्हा गणू म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. मी कामही करेन आणि अभ्यासही करेन. गणू शहरात गेला. तिथे एका हॉटेलमध्ये काम करू लागला. सकाळी काम, दुपारी कॉलेज, रात्री पुन्हा काम. हे आयुष्य खूप कठीण होतं. अनेक वेळा त्याला वाटायचं, मी हे सगळं का करतोय? पण मग त्याला आई-वडिलांचा चेहरा आठवायचा. काही वर्षांनी त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्याने छोटा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला खूप नुकसान झालं. लोकांनी त्याला फसवलं. काही वेळा त्याच्याकडे भांडवल देण्यासाठी पैसे नसते. पण गणू हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. तो रोज नवीन शिकत होता, चुका सुधारत होता. हळूहळू त्याचा व्यवसाय चालू लागला. काही वर्षांनी तोच गणू मोठा व्यापारी बनला. त्याच्याकडे मोठं ऑफिस, गाड्या आणि मोठं घर होतं. पण त्याने कधीही आपलं गाव विसरलं नाही. एक दिवस तो आपल्या गावात परत आला. जिथे त्याचं जुनं मातीचं घर होतं तिथे उभा राहिला. त्याने आई-वडिलांना नवीन घराची चावी दिली. आई रडू लागली. वडील शांतपणे म्हणाले, बाळा आज तू आमचं स्वप्न पूर्ण केलंस. गावातल्या लोकांना विश्वास बसत नव्हता की तोच गरीब गणू आज इतका मोठा झाला आहे. त्या दिवशी गणूने गावातल्या शाळेसाठी मोठी मदत दिली. तो म्हणाला, मला संधी मिळाली म्हणून मी इथपर्यंत आलो. आता दुसऱ्या मुलांनाही संधी मिळाली पाहिजे. गणूची ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते. गरिबी ही कायमची नसते. पण मेहनत आणि चिकाटी कायम असली तर माणूस आपलं नशीब बदलू शकतो. मित्रांनो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न पाहणं थांबवू नका. मेहनत करत राहा. एक दिवस तुमचंही आयुष्य बदलू शकतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.